आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। श्री क्षेत्र नांदगाव पेठ येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गजानन धाम बाळापुरे लेआउट येथे विधिवत पूजा अर्चा करून हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी हबप अंबादास महाराज दुधे यांच्या हस्ते कलशाची स्थापना करण्यात आली तर महाआरती व पूजा करण्यात आली। या प्रसंगी गजानन महाराज चरित्र ग्रंथ पारायण सुद्धा आयोजित करण्यात आले होते। श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची दिंड्यांसह मिरवणूक सुद्धा बाळापुरे लेआउट येथून काढण्यात आली। या प्रसंगी महाआरती तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तर दुसऱ्या दिवशी गजानन महाराज ग्रंथचरित्राचे पारायण यावेळी आयोजित करण्यात आले होते। भाविक भक्तांनी या पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। तर काल्याचे कीर्तन तसेच शालिग्राम महाराज खेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी हबप शेखर महाराज सुंदरकर, निलेश महाराज सुंदरकर, विनोद महाराज बारसकर तथा गोविंद महाराज खेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाप्रसादाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार राजेश वानखडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी यावेळी भेट दिली। या प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण भगत, रोशन भोपळे, धनंजय देशमुख, गजानन इसळ, आकाश दारोकार, शुभम इंगळे, राजाजी कोठार, भीमसिंग पाटील, मैकू कोठार यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसून आलं। शेकडो भाविकांनी या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ घेतला। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, नांदगाव पेठ।